पहिल्यांदाच झालेला आहे की भारताला आता साखर आयात करावी लागणार आहे। भारताने या अगोदर बऱ्याच गोष्टी आयात केलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी निर्यात सुद्धा केलेल्या आहेत आणि भारत हा साखर निर्यात करणारा देश म्हणजेच बाहेरच्या देशात पाठवणारा देश म्हणून ओळखला जात होता। परंतु आता साखरेचा तुटवडा हा भारतातच जाणवू लागलेला आहे आणि भारताला आता काही प्रमाणात साखर ही बाहेरून म्हणजेच बाहेरच्या देशातून आयात करावी लागणार आहे, म्हणजेच घ्यावी लागणार आहे। आता यासाठी बरेच जण कारणे लावत आहेत की इथेनॉल सुरू केल्यामुळे इथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी साखर वापरल्यामुळे साखरेचा पुरवठा आता कमी आलेला आहे आणि भारताला साखरेचा तुटवडा जाणवत आहे, असं सरकारवर प्रत्यारोप केले जात आहेत, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। परंतु हे एकच कारण हे ठरू शकत नाही, इथेनॉलचं प्रोडक्शन हेच फक्त कारण भारतातील साखरेच्या तुटवड्यासाठी ठरू शकत नाही, तर त्यासाठी अनेक 3 ते 4 कारणे आहेत की ज्या कारणांमुळे भारतामध्ये साखरेचा तुटवडा हा भासू लागलेला आहे। आता ही कारणे कोणती आहेत ते तर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, परंतु बरेच जण असे करत आहेत की आता पुढे जाऊन साखर महागणार आहे आणि त्यामुळे आपण आत्ताच साखरेचा साठवून ठेवू किंवा साखर आणून ठेवू असे बरेच जण म्हणत आहेत। परंतु याच्या किमती वाढणार का किंवा कमी होणार का या संदर्भातील सर्व माहिती आपण आता व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे येणारा प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं आहे की भारताच्या इतिहासामध्ये साखर आयात करावी लागत आहे। या अगोदर भारत हा साखरेचा निर्यातदार देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आता भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच झाला आहे भारत हा साखर आयात करणार आहे थोड्याच दिवसामध्ये। परंतु हे कशामुळे घडलं तर आता बरेच जण अशी टीका करत आहेत की हे इथेनॉलच्या प्रोडक्शनमुळे घडलं। जे तुमच्या पेट्रोलसाठी डिझेलसाठी जे इथेनॉल लागतं त्या इथेनॉलच्या प्रोडक्शनला साखर लागते आणि यामुळे हे घडलेलं आहे की साखरेचा तुटवडा भासत आहे म्हणून। परंतु हे एकच कारण असू शकतं का तर अजिबात नाही, तर याची कारणे अनेक वेगवेगळे आहेत। ते कोणते आहेत बघा यामध्ये सांगितलं आहे मागच्या वर्षी असा अंदाज होता की जवळजवळ 35 मिलियन टन इतकी साखर होईल असा अंदाज होता। आता सरकारचा एक अंदाज, प्रत्येक उत्पन्नाचा एक अंदाज लावला जातो, त्याचप्रमाणे साखरेचा सुद्धा अंदाज होता की जवळजवळ 34.3 ते 35 मिलियन टन पर्यंत साखर आहे ती साखर उत्पन्न होईल असं सरकारचा संबंधित विभागाचा एक अंदाज होता। परंतु हा अंदाज चुकला आणि हे उत्पन्न फक्त 30 टन झालं, म्हणजे 30 मिलियन टन झालं, म्हणजे जवळजवळ 5 मिलियन टनाने साखरेचं उत्पन्न हे घसरलेलं आहे। बघा, आता हे घसरल्यामुळे सरकारचा अंदाज चुकल्यामुळे हे जे साखरेचं प्रमाण आहे ते साखरेचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे आता भारतामध्ये साखरेचा तुटवडा जाणवत आहे, हा पहिला अंदाज आहेच। परंतु म्हणजेच किती तर 5 मिलियन टन म्हणजे जवळजवळ 2 महिन्याचा साठा आहे, तो साठा भारतासाठी कमी पडत आहे आणि त्यामुळे भारतामध्ये आता साखर ही आयात करावी लागणार आहे। बघा, भारतामध्ये सर्वात महत्त्वाची राज्य आहेत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, या 2 राज्यामध्ये जास्तीत जास्त जे साखरेचं उत्पन्न आहे ते साखरेचं उत्पन्न घेतलं जातं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि थोड्या प्रमाणात कर्नाटकमध्ये सुद्धा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये साखरेचं प्रमाण म्हणजे साखरेचं जे उत्पन्न आहे ते जास्तीत जास्त घेतलं जातं। परंतु आता उत्तर प्रदेशमध्ये बघा, उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वर्षी Co-038 या ऊसाचे उत्पन्न घेतले जाते। मागच्या वर्षी म्हणजे कायमच ऊसाचे उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये हे Co-238 या ऊसाचं उत्पन्न घेतलं जातं। परंतु या ऊसावरती मागच्या वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये एक रोग आला होता, ज्याला तांबेरी रोग असं किंवा तांबोरी रोग असं सुद्धा म्हटलं जातं। आता हा रोग आल्यामुळे उत्पन्न पूर्णपणे घटलं आणि त्या ज्या ऊसामध्ये जे साखरेचं प्रमाण होतं ते साखरेचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आणि त्यामुळे ऊसाचं प्रमाण सुद्धा उत्तर प्रदेशमधून कमी झालं आणि त्यामुळे पूर्ण भारतालाच याचा साठा हा कमी पडू लागलेला आहे। त्यानंतर साखर ही मागच्या वर्षीच्या जे उत्पन्न आहे किती होणार याचा अंदाज हा सरकारला नसल्यामुळे सरकारने निर्यातीला परवानगी दिली। म्हणजे काय तर सरकार दरवर्षीप्रमाणे जेवढं निर्यात करतं, जेवढी साखर निर्यात करतं त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा सरकारने जी साखर आहे ती साखरेची निर्यात केली। सरकारचा अंदाज चुकला की
मागच्या वर्षी ऊसाचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि त्याचं निर्यातीचं प्रमाण हे सरकारने कमी करायला पाहिजे होतं, परंतु सरकारचा अंदाज चुकला आणि जे साखर आहे ते साखरेचं निर्यातीचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे आता भारताला साखरेचा तुटवडा हा जाणवू लागलेला आहे. म्हणजे थोडक्यात सरकारने उत्पन्नाचा आणि निर्यातीचा रेशो न पाहिल्यामुळे, यामध्ये फसल्यामुळे भारताला आता कुठेतरी साखरेचं प्रमाण हे कमी पडत आहे आणि भारताला साखर ही आता आयात करावी लागत आहे. त्यानंतर इथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी म्हणजे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम जो असतो त्यासाठी साखर लागते आणि त्यासाठी साखर लागते आणि ती जास्त वापरल्यामुळे जी साखर आहे ते साखरेचं प्रमाण भारतातील कमी झालेलं आहे आणि त्यामुळे आता साखरेच्या प्रमाणाचा तुटवडा हा भारताला बसत आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामसाठी जवळजवळ 24 ते 25 लाख टन साखर ही वापरलेली आहे. त्यामुळे आता भारताला साखरेचं प्रमाण हे कमी भासत आहे किंवा साखर ही भारतामध्ये कमी भासत आहे असं म्हटलं जातं, परंतु हे पूर्णपणे हे एकच कारण असू शकतं असे नाही. मी वेगवेगळी तुम्हाला कारणे सांगत आहे. या सर्व कारणामुळे भारताला आता साखरेचं प्रमाण हे भारतामध्ये आयात साखर करावी लागत आहे. तर बघा, आता इथेनॉल ह्याचे उत्पन्न पूर्णपणे साखर किंवा ऊसावर नाही. आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथेनॉलचं जे उत्पन्न आहे ते पूर्णपणे साखर किंवा ऊसावर नाही, तर मका आणि इतर जे पिकं आहेत त्यावरती आता अवलंबून आहे. म्हणजे पूर्णपणे साखर आणि इथेनॉलवरती, साखर आणि ऊसावरती इथेनॉलचं उत्पन्न सरकारने सांगितलेलं आहे, ठेवलं नाही. तर बाकीचे जे सुद्धा पिकं आहेत, मका आणि इतर पिकांचा सुद्धा यामध्ये वापर केला जात आहे. त्यामुळे एकच कारण असू शकत नाही की इथेनॉलचं प्रोडक्शन. त्यानंतर साठवून ठेवणे म्हणजे आता बघा, महत्त्वाचं कारण आहे. बरेच जे मोठमोठे व्यापारी आहेत ते मोठमोठे व्यापारी जसजशी साखर 1-2 रुपयाने जरी महागली तर ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याची साठवण करत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे साखर आयात करावी लागणार भारताला ही जेव्हापासून न्यूज कळालेली आहे तेव्हापासून तर बरेच जे मोठमोठे व्यापारी आहेत ते मोठमोठे व्यापारी मोठ्या प्रमाणात साखर हे साठवून ठेवत आहेत आणि त्याचं साठवणी करत आहेत, जे की आता जर कमी किमतीत आपण घेऊन ठेवली तर पुढे जाऊन थोडा जरी नफा झाला 5 ते 10 रुपयाचा तरी आपण पुढे जाऊन विकू. या अनुषंगाने बरेच मोठमोठे जे व्यापारी आहेत ते साखर साठवून ठेवत आहेत आणि त्यामुळे बाकीच्या प्रदेशात साखर ही कमी पडत आहे आणि त्यामुळे भारताला साखरेचा तुटवडा भासत आहे आणि त्यामुळे भारताला साखर ही आयात करावी लागत आहे. त्यातच आता साखरेचं काही सण जवळ आलेले आहेत. दिवाळी, दसऱ्यासारखे सण आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात. ते म्हणजे गोडावरती डिपेंड म्हणजेच असतात, साखरेवरती डिपेंड. कारण दिवाळीमध्ये प्रत्येक पदार्थामध्ये बऱ्याच निम्म्यापेक्षा जास्त पदार्थांमध्ये साखर वापरली जाते आणि त्यामुळे आता बरेच जण असं करत आहेत की साखर घेऊन ठेवत आहेत, पुढे दिवाळीला आपल्याला उपयोगी येईल, परत साखर महागेल म्हणून घेऊन ठेवत आहेत आणि त्यामुळे सुद्धा बाकीच्यांना साखरेचा जो तुटवडा आहे तो तुटवडा भासत आहे आणि त्यामुळेच भारताला साखर ही आयात करावी लागणार आहे. आता सरकारने यावरती निर्णय काय घेतलेला आहे तर सरकारने जे सर्व साखर कारखानाधारक आहेत त्यांना सांगितलेलं आहे की यावर्षी साखर कारखाने हे लवकर चालू करा. आता साखर कारखाने जवळजवळ दिवाळीनंतर चालू होतं, परंतु त्या अगोदरच चालू करा असे निर्देश सरकारने सर्व साखर कारखानवाले आहेत त्यांना दिलेला आहे आणि लवकरच साखर कारखाने चालू सुद्धा होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जी साखर आहे ती साखर बाहेरून सुद्धा आयात केली जाणार आहे. म्हणजे बाहेरच्या देशातून सुद्धा पुढच्या 1 महिन्यामध्ये साखर आयात केली जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांची गोंधळ उडलेला होता की साखर आता महाग होणार म्हणून, पण अजिबात नाही. साखर ही स्वस्त होणार आहे. तुम्ही आत्ताच घेऊन ठेवली तर उलट तुम्ही महागात पडाल. 80 ते 85 रुपये किलोनं तुम्हाला आता साखर घ्यावी लागेल, परंतु पुढच्या महिन्यामध्ये साखर ही स्वस्त होणार आहे. कारण साखर ही आयात केली जाणार आहे बाहेरच्या देशातून. शिवाय साखर कारखाने सुद्धा लवकर चालू केले जाणार आहेत. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे. प्रत्येकाला ही अपडेट माहीत असणं गरजेचं आहे, कारण बरेच जण साखर घेऊन साठवून ठेवत आहेत. उलट तुम्ही आता महागात पडाल, पुढच्या महिन्यामध्ये साखर ही स्वस्त होणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे. जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.